फोनमधील सोशल मीडियाने तुमच्या दिवसाची सुरुवात होते का? आलेले प्रत्येक नोटिफिकेशन तुम्हाला तपासून बघावेसे वाटते का? तुमच्या आयुष्यात घडलेली लहान लहान गोष्ट तुम्हाला सोशल मीडियावर शेअर करावीशी वाटते का? तुम्ही केलेला किंवा तुम्हाला आवडणारा कुठलाही खाद्यपदार्थ समोर आल्यावर खायच्या आधी फोटो काढून सोशल मीडियावर शेअर करावासा वाटतो का? तुम्ही भेट देणाऱ्या प्रत्येक चांगल्या जागेतून तुम्हाला चेक इन करावेसे वाटते का? इंटरनेट बंद पडले तर किंवा कनेक्शन योग्य मिळत नसेल तर तुम्ही अस्वस्थ होता का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हो असतील तर तुमच्या डोक्यात धोक्याची घंटा वाजायला हवी. वरील सगळी लक्षणं तुमचं सोशल मीडियावरील अवलंबित्व वाढलं आहे हेच सिद्ध करतात. सोशल मीडियाची आपल्या जीवनात किती डिपेंडन्सी वाढली आहे आणि त्याचा आपल्या मानसिक आरोग्यावर कसा परिणाम होतो हेच आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी ऋतुजा आणि धन्वंतरीच्या आणखी एका एपिसोडमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. प्रत्येकालाच व्यक्त व्हायला आवडतं, कौतुक करून घ्यायला आवडतं. मानवी स्वभावाच्या याच पैलूचा अभ्यास करून या सगळ्या सोशल मीडिया साईट्स तयार झाल्या आहेत. परंतु आपण एखाद्या गोष्टीवर निर्भर असणे, अवलंबून असणे आणि त्याचे व्यसन जडणे यात अत्यंत धूसर रेषा आहे. सोशल मीडियाची नवी नवलाई संपून आता त्याने आपलं आयुष्यच व्यापून टाकलंय. सोशल मीडियामुळे मानसिक आरोग्य धोक्यात येण्याच्या स्थितीकडे आपली वाटचाल सुरू झाली आहे. सोशल मीडियावर अवलंबून असल्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. मार्क झुकरबर्गच्या मते प्रत्येक फेसबुक युजर दिवसातील कमीत कमी 50 मिनिटं फेसबुकवर घालवतो आणि इंस्टाग्रामवर 60 ते 80 मिनिटे. एवढंच नव्हे, जेवढा वेळ सोशल मीडियावर घालवला जातो त्यापेक्षा कितीतरी वेळ सोशल मीडियाबद्दल विचार करण्यात घालवला जातो. त्याचा परिणाम सगळ्याच वयोगटातील वापरकर्त्यांच्या कामावर, अभ्यासावर, वर्तनावर जाणवायला लागलेला आहे. सगळ्याच वयोगटातून सोशल मीडियाचा अतिरेकी वापराच्या केसेस मानसोपचार तज्ज्ञांकडे आणि समुपदेशांकडे येत आहेत. या 10 ते 18 वयोगटातील मुलांच्या आणि 18 ते 30 वयोगटातील तरुणांच्या केसेसचे प्रमाण 70% आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर मोठ्या प्रमाणात याचा परिणाम झाल्याच्या अनेक केसेस आहेत. मागील वर्षी सोशल मीडियाच्या अतिरेकी वापरामुळे परीक्षेला न बसलेल्या मुलांची संख्या बरीच होती. मानवी संबंधांवर देखील सोशल मीडियाच्या वापराचे परिणाम जाणवत आहेत. एकंदरीतच कुटुंब व्यवस्थाही याला अपवाद नाही. इनमीन 3 जणांच्या कुटुंबाचा देखील व्हॉट्सअप ग्रुप असतो. जेवण वाढलंय असं सांगणारा मेसेज पाठवण्यापर्यंतची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे समोरासमोर बसून होणाऱ्या संवादाचं प्रमाण कमी होत चाललंय. सोशल मीडिया एन्झायटी, फोमो, अफेक्शन डेफिसिट डिसऑर्डर, नैराश्य, सतत सगळ्यांनी आपल्याकडे लक्ष द्यावे यासाठीची धडपड, आभासी जगात सतत वावर यांसारखे कितीतरी मानसिक आजार सोशल मीडियाच्या अनिर्बंध वापरामुळे होतात. या आजारांवर एकदा नजर टाकूया. तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या मीटिंगमध्ये आहात आणि सोशल मीडियावर येणारे मेसेजेस, नोटिफिकेशन्स पाहू शकत नाही. त्यावेळी मनाची होणारी घालमेल, अत्यंत शिगेला ताणली जाणारी उत्सुकता आणि यामुळे वाढलेली चिंता म्हणजे सोशल मीडिया एन्झायटी. असे जर वारंवार होत असेल तर नक्कीच काळजी करण्यासारखे आहे. फिअर ऑफ मिसिंग आउट म्हणजे सोशल मीडियावरचे काहीतरी आपल्या हातातून सुटत तर नाही ना या भीतीखाली सतत वावरणे. सारखं व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्रामवर जाऊन मेसेज तपासत राहणे, सतत सगळ्यांशी कनेक्ट राहण्यासाठी धडपडत राहणे, आपल्या आयुष्यात प्रेमाचा अभाव आहे असं सतत वाटणे, सोशल मीडियावर मिळणारे लाईक्स, कमेंट्सवर प्रेम शोधण्याचा प्रयत्न करणे, वास्तविक आयुष्यापेक्षा आभासी जगातील संबंधांवर जास्त विश्वास ठेवणे, वास्तविक आयुष्यातील अपेक्षा पूर्ण होत नाहीत म्हणून सोशल मीडियावर त्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणे, ते देखील आपल्या मनासारखी होत नाही असं लक्षात आल्यावर निराश होणे, अशा प्रकारच्या नैराश्यग्रस्तांचे प्रमाण सातत्यानं वाढत आहे. सोशल मीडिया आणि बदलत जाणारं तंत्रज्ञान यांचा मानसिक आरोग्यावर दूरगामी परिणाम होत आहे. आपलं सहजीवन सुरळीत ठेवायचं असेल तर सोशल मीडिया आणि आयुष्याचा तोल सांभाळता यायला हवा. शेवटी स्वतःवरील नियंत्रण, स्वयंशिस्त आणि संवाद यातूनच मानसिक आरोग्याचा आणि आयुष्याचा समतोल राखता येणार आहे. आभासी जगातील आकर्षणं तर खूप आहेतच, पण त्याच्या आहारी न जाता तंत्रज्ञानाचा, सोशल मीडियाचा वापर प्रगतीसाठी करण्यासाठी प्रत्येकानं जबाबदार होण्याची गरज आहे. यावर तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.